नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज आमचा BARC याच्यातील मराठवाड्यातले जेवढे पण एम्प्लॉय आहे, जेवढे पण स्टाफ आहे, त्यांचा आम्ही इथे ग्रुप तयार केला आहे, जेणेकरून आपले मराठवाड्यातले लोक एकत्र यावेत आणि आपली सगळी एकजुटी दिसावी. यासाठी हा ग्रुप इथलच्या काही मतलब ज्येष्ठ लोकांनी, एम्प्लॉईंनी हा ग्रुप तयार केला आहे. आज त्या ग्रुपचा एक छोटासा स्नेह संमेलन आहे, जेणेकरून सगळे लोक एकत्र आली पाहिजे, एकमेकांची ओळख झाली पाहिजे आणि आपल्या भागातील लोक इथं कोणीतरी आहे हे एक माणसाला त्या कार्यक्रमात एक जाणीव होती. तर तो कार्यक्रम वर्षातनं एकदा असतो. तो आम्ही मॅक्झिमम उन्हाळ्यात म्हणजे एप्रिल मेच्या ह्या दरम्यान कार्यक्रम ठेवला जातो. तर तो जो सुवर्ण दिवस आहे, वर्षातला एक दिवस, तो आज आहे. आज आमचा कार्यक्रमाची वेळ झाली आहे. आमचा कार्यक्रम आज 18 एप्रिल रोजी ठरला आहे आणि तो कार्यक्रम आता 7 वाजता चालू होणार आहे आणि आता 7:15 वाजले आहे, तरी पण आम्ही ते घरीच आहोत. आणि त्या कमिटीचे मेंबर म्हणून, एक सदस्य म्हणून आमचे मिस्टर त्या कमिटीमध्ये आहे, तरीही आम्ही आज घरीच आहोत. कारण की ते म्हणजे काही हेल्पसाठी, कामासाठी ते गेले होते, यायला उशीर झाला म्हणून आम्ही अजून पण घरी आहोत. आता आपण भेटूया कार्यक्रमात. चला बाय. अशा प्रकारे आम्ही आता पार्किंग मध्ये पोहोचलो आहे आणि आमचे हे जे सेट आहेत, हे बघा, हे आमचं छोटंसं स्वप्न होतं, जे आम्ही लेटेस्ट 1 वर्षापूर्वी पूर्ण केलं आहे. बघा, साहेबांनी माझ्यासाठी दरवाजा ओपन केला आहे. थँक्यू. यू आर रेडी? चलो 2 3 स्टार्ट. ये तर आपण थोड्याच वेळात आता आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचणार आहोत, जे की आपण बऱ्यापैकी लेट झालो. त्या डेस्टिनेशनचं नाव आहे इंद्रधनुष्य हॉल. इंद्रधनुष्य हॉल हा जो आहे तो सगळा जिथलचे जे म्हणते की मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, अजून बरेचसे जे आहेत, ऑल जे ग्रुप आहेत, हां, ऑल इंडियाचे ग्रुप, हां, की जेणेकरून प्रत्येक स्टेटचे लोक आपला आपला छोटासा प्रोग्राम इथं करू शकतात. आमचे साहेब आज फुल फॉर्म ये उनके हाथ में है स्टीयरिंग. ये देखिए, हे बघा, इथे सगळ्यांच्या गाड्या लागल्या आहेत. ऑलमोस्ट मी सगळे लोक आलेले आहेत. पार्किंग जागा तर नाही कार पार्किंगसाठी, 2 व्हीलरसाठी आहे. ठीक आहे, आपण पुढं कार पार्किंग करू. आमचा कार्यक्रम ऑलमोस्ट चालू झाला आहे आणि आम्ही आता गाडीसाठी जागा शोधतो आहे. बघा, ह्या बिल्डिंग मध्ये आहे प्रोग्राम इंद्रधनुष्य. सगळे कार्यकारी सदस्य या प्रोग्रामसाठी तयारी करण्यासाठी अगोदर आलेले आहेत. हा प्रोग्राम जवळपास 7 वाजता होणार आहे. बघा, अशा ठिकाणी प्रोग्राम होत आहे. खूप छान लोकेशन आहे आणि ऑलमोस्ट प्रोग्रामची पूर्ण तयारी झालेली आहे. बघूया प्रोग्राममध्ये काय काय तयारी केलेली आहे. अशा प्रकारे पेंटिंग बोर्ड लावलेले आहेत.
पाठीमागे त्या मिसेस आहे हर्षदा मॅडम, त्याने ह्या सगळ्या पेंटिंग केलेल्या आहेत. खूप छान पेंटिंग झालेले आहे. आपल्या मराठवाडा मंडळ या मंडळाचे सभासदांचे नावं आणि जिल्हा आणि त्यांचा राहण्याचा इथला ॲड्रेस आणि मोबाईल नंबर अशा प्रकारे त्याच्यामध्ये नमूद केलेला आहे. जवळपास 88 सभासद आहे. खूप छान स्टेज तयार केलेला आहे, बघू शकता. अशा प्रकारे साऊंड सिस्टम, लॅपटॉप्स, ऑलमोस्ट रेडिओ चाले या ठिकाणी प्रोजेक्टर लावण्यात येत आहे. हा अशा प्रकारे स्टेज तयार झालेला आहे. कार्यक्रमाला सुरुवात होण्यासाठी 1 तास बाकी आहे. हा बघा बॅनर, मराठवाडा मंडळ, अणुशक्तीनगर, मुंबई. टोटल 8 डिस्ट्रिक्ट आहेत. साठी संध्याकाळी डिनरसाठी जेवण बनवण्यात येत आहेत. हे बघा अशा प्रकारे आपल्या सभासदांसाठी जेवणाची तयारी चालू आहे. याआधीही स्नेहसंमेलन झालेले आहेत मराठवाडा ग्रुपचे, पण हा स्नेहसंमेलन काही खास होता सगळ्यांसाठी, कारण मराठवाडा ग्रुपची ऑफिशियली रजिस्ट्रेशन झालं होतं, स्थापना झाली होती. त्याच्यामुळे हा स्नेहसंमेलन सगळ्यांसाठी खास होता. आम्ही पोचलो आहोत आता इंद्रधनुष्य हॉल. चला कार्यक्रमाचा आनंद घेऊया. हे बघा इंद्रधनुष्य हॉल खूप छान रात्रीचा दिसत आहे लाइटिंगमध्ये. चला पुढे कार्यक्रमाला खूप वेळ होत आहे, आपण लवकरात लवकर कार्यक्रममध्ये पोचूया. इथे आमच्या ह्या ग्रुपमधल्या सुषमा ताई आहेत, ज्या सुंदर कविता बनवतात. काय आले? आणि चल मग तुला काय प्यायचं, काय खायचं? हां नाही बाळा, इथं ज्यूस आहे अगोदर. चल ये आपण ज्यूस पिऊया. हे बघ हे ज्यूस आहे, घे घे ज्यूस, तिथे घे. ये बाळा. विदितनं ज्यूस घेतलेला आहे. त्याने बघितलं प्रोग्राममध्ये खाण्याची सोय असते, तर लगेच आल्याला बोलला की मला भूक लागलेली आहे. है ना? छान आहे बाळा. विदित इकडे बघ. मुक्काम पोस्ट पाथरी, संभाजीनगर. मी इथं सिक्युरिटी डिव्हिजनमध्ये काम करतो. ओके सर, थँक्यू. विलास राऊत आहे, मुक्काम पोस्ट पाथरी, तालुका फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर. धन्यवाद. हॅलो सगळ्यांना माझा नमस्कार. मी मनोज आठवले, मुक्काम पोस्ट पाथरी, तालुका फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर. विलास राऊत यांचे आणि आमचे गाव एकच गाव. त्याच्यानंतर सभासद परिचय आता आपण घेतलो. विद्यार्थी गुणगौरव,
आणि सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार, त्याच्यानंतर कौटुंबिक स्नेहभोजन. आता कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण पूजनीय व्यक्तींच्या स्मरणाने करतो. आज आपण इथे आहोत, इथे बसलो, ज्यांच्या आयुष्यात 2 वेळेची भाकरी सुखाने खातोय, आपल्या मुलांना उच्च शिक्षण देतोय, ते फक्त आणि फक्त आपल्या पूजनीय व्यक्तिमत्वांमुळे. म्हणून ज्ञानदीप जेव्हा प्रज्वलित होतो, महान व्यक्तिमत्वांना पुष्पांजली अर्पण करावे. जे कमिटी मेंबर इथे उपस्थित आहेत त्यांनी सुद्धा स्टेजवर येण्याची कृपा करावी. किरण सर, इबिद्वा सर, गंगुलर सर, सुरोसे सर, तांबे सर, थोडं पुढे या, पुढे या, पुढे या. सदस्यांनी आपापली जिम्मेदारी आई ग, स्टेज कसा आहे, किती खडबडीत आहे, इथं खरंच नाचता येतं का? स्टेज कसा आहे, किती खडबडीत आहे, इथं खरंच नाचता येतं का? हॅलो हॅलो. अरे काकी, स्टेज किती गुळगुळीत आहे, यालाच म्हणतात नाचता येणं आणि अंगण वाकडं. काय नाचता येणं नाही अंगण वाकडं, हे म्हणजे काय असतं? अहो काकी, आपण कुठे आहोत, उशीर होतोय, प्रोग्राम पुढे न्यायचा आहे आपल्याला. ठीक आहे. काय आहे माहिती आहे का, यावर्षी मला वेळ नाही मिळाला, म्हणून मी प्रॅक्टिस नाही करू शकलो. कदाचित म्हणून मला नाचता येत नसेल, पण मी स्टेजला नाव ठेवले, सॉरी हां. ठेका धरणार, मनही झुलणार, लावणीचा रंग आज सगळ्यांना भुलवणार. ठेका धरणार, मनही झुलणार, लावणीचा रंग आज सगळ्यांना भुलवणार. मराठी गाण्यांचा हा सुंदर संगम, रिमिक्स आणि लावणी प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भुलवणार. मराठी गाण्यांचा हा सुंदर संगम, रिमिक्स आणि लावणी प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच खुलवणार.
बोलत का नाही तुम्ही लोक? मला लागले कोणाची उचकी, आवाज नाहीये पण मला म्हणायची इच्छा झाली आणि यांची उचकी लागत गेली, पण मला वाटते सगळ्यांच्या उचक्या बंद झाल्या. एवढं सुंदर असा लावणी होती. आणि विदित बघा कुठे बसला येऊन. विदित मी कधीची शोधते, मला थोडंसं वाचायचंय पण ते सापडतच नाहीये बाळा. अहो काकी तुमचा चष्मा तर तुमच्या डोक्यालाच लावलेला आहे. काय की थँक्यू बेटा, तू मला सांगितलंस. मी किती वेळची शोधते, मला सापडतच नव्हतं माझा चष्मा. अहो काकी यालाच म्हणतात काकेत कळसा आणि गावाला वळसा. काकेत कळसा आणि गावाला वळसा, तुम्हाला माहिती असेल याचा अर्थ? हा ना, काहीतरी बोल बनवलेले आहेत असं मला समजलं. सातकर ताईने किती सुंदर छायाचित्रे रेखाटले, अशा कलागुणांना मिळाले पाहिजे दाद. सातकर ताईने किती सुंदर छायाचित्र रेखाटले, अशा कलागुणांना मिळाले पाहिजे दाद. मराठवाडा मागासलेला नाही, हे कलाकारांच्या कलागुणांना हवा आपला प्रतिसाद. मणियार साहेब यांचा सत्कार करण्यास सर दिवस रात्र काम करायचे, त्यांचं फक्त आता सेवेचा प्रवास संपलेला आहे. पण जे आयुष्यभर त्यांनी वेचलेले आहेत ते त्यांच्या आठवणीतून, त्यांच्या स्मरणातून कधीच जाणार नाही. नाम कमाना इतना आसान नहीं होता है, कोई ना भूल सके इतना काम तो अपना होना चाहिए. आणि सरांचं आम्ही खूप ऐकलो, खाली करला ते खूप काही म्हणजे आपल्या मराठी केलेले आहेत ते. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. त्यांची सेवा संपली म्हणून नाही, इथून त्यांच्या आयुष्याची खरी सुरुवात म्हणून आपल्याला जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठवाडा मंडळ कार्यकारी, त्या सर्वांच्या अथक परिश्रमाने हा कार्यक्रम होतोय. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. धन्यवाद. त्याचबरोबर यावर्षी आपण पहिलाच प्रयोग करतोय. बऱ्याच जणांचं लक्ष नाही, उजव्या बाजूला जर बघाल तर प्रोजेक्टर लावलाय. 2019 पासून जे आपले जे इव्हेंट झाले ते इकडे बॅकग्राऊंडला चालू आहे. बहुत जणांचं लक्ष स्टेजवर सरळ आहे, ऍक्च्युली इकडे प्रोजेक्टरवर आपले सूप चालू आहे पाठीमागे आणि कार्यक्रम आपला चालू राहील. ठीक आहे. तुम्ही थोडे थंड पडलात म्हणून गरम गरम सूपची ऑफर तुम्हाला मिळालेली आहे. गरम गरम सूप प्या आणि गरम गरम टाळ्या वाजवा. ठीक आहे. विदित आणि त्रिशा पहिला नंबर लावलेला जेवणासाठी. टाळ्या.
मूछों को थोड़ा राउंड घुमा के, अन्ना के जैसा चश्मा लगा के, कोकोनट में लस्सी मिला के, आ जाओ सारे मूड बना के। मूछों को थोड़ा राउंड घुमा के, अन्ना के जैसा चश्मा लगा के, कोकोनट में लस्सी मिला के, आ जाओ सारे मूड बना के। All the Rajini fans, don't miss the chance. All the Rajini fans, don't miss the राजू मेरा नाम है और प्यार से लोग मुझे बुलाते हैं कुली नंबर 1। जेवले का बाळा? जेवला बाळा? जेवण झालं?
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या अणुऊर्जाचे जनक, ज्यांच्यामुळं आपली रोजीरोटी पण चालते, असे डॉक्टर बाबा यांना मी सर्वप्रथम नमन करतो. या ठिकाणी आपल्याला जे प्रमुख पाहुणे आणि आपल्या मराठवाड्याचे सुपुत्र या ठिकाणी उपलब्ध आहेत. आत्ताच 2 महिन्यापूर्वी रिटायर झालेले, सेवानिवृत्त झालेले आहेत असे मणियार सर, त्यांच्या मिसेस आलेल्या तिथं, त्यांचे मुलगा आणि नातू पण आलेलं आहे. तर त्यांना आपल्या सगळ्या मंडळातर्फे परत एकदा मी स्वागत करतो. मला तसेच या कार्यक्रम आयोजित केलेले हे सगळे लोक, मी त्यांना पण खूप खूप धन्यवाद देतो. आणि मी थोडक्यात मला थोडंसं मणियार सरांबद्दल बोलायचं आहे. ॲक्च्युली मी 20-25 वर्षापासून बघितलेलं आहे की ते एक उत्कृष्ट असे वैज्ञानिक होते. 10वीचे मुलं आता ज्यांनी या ठिकाणी पुरस्कार भेटला, तर तुम्ही खूप लकी आहात या ठिकाणी. असं की तुम्ही ज्यांच्या हातून पुरस्कार घेतलेला आहे तर तुम्ही त्यांच्यासारखं बनण्याचा प्रयत्न केला. ते कोण होते मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की ते आपल्या म्हणजे जी उत्कृष्ट लॅब समजली जाते या ठिकाणी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, त्यामध्ये ते एक उत्कृष्ट म्हणजे आउटस्टँडिंग सायंटिस्ट होते. एक अशा चांगल्या डिव्हिजनचे हेड होते. मी तुम्हाला सांगतो की आपल्या न्यूक्लिअर इंडस्ट्रीमध्ये ते काय करत होते मी सांगतो. न्यूक्लिअर